जय हिंद मित्रांनो, बघा कुठपर्यंत आलो होतो आपण. संख्या नावाचा चॅप्टर चालू केलं होतं. त्याच्यामध्ये बघा काय समसंख्या, विषम संख्या आणि नैसर्गिक संख्येपर्यंत आपण बघितलं होतं. त्याच्या समोरचा टॉपिक आहे बघा, काय आहे, मूळ संख्या. एक लक्षात घ्या की मूळ संख्या नेमकं म्हणायचं कशाला. बघा काय आहे, ज्या संख्यांना काय एकने भाग जातो आणि स्वतः त्याच संख्येने भाग जातो, फक्त या दोनच संख्याने भाग जातो, यांना म्हणायचं मूळ संख्या. बघा काय आहे की एकने भाग जाईल आणि स्वतः त्याच संख्येने भाग जाईल. उदाहरणार्थ बघा काय, उदाहरणार्थ बघा काय तर इथं लिहून दिलेल्या आहे संख्या. बघा याच्यातली एखादी संख्या घेऊ आपण, काय घेऊ, 5 घेऊ. ठीक आहे, मला सांगा 5 ला कोणत्या कोणत्या संख्येनं भाग जात आहे. एक तर 5 न जाऊ शकते, किंवा दुसरा आहे 1 न जाऊ शकते. दुसरा कोणत्या संख्येनं जाते का, नाही. अशा प्रकारच्या ज्या संख्या आहेत त्यांना म्हणायचं काय, मूळ संख्या. बघा दुसरी एखादी घेऊ तर आपण इकडची. बघा किती आहे, 19 आहे. ठीक आहे, 19 ला मला सांगा कुठल्या दुसऱ्या संख्येनं भाग जाईल का एखाद्या. बघा बरं, भाग देऊन जाते का, कुठल्या संख्येनं नाही. एक तर 1 न जाईल किंवा स्वतः 19 नच भाग जाईल. तर अशा जेवढ्या संख्या यांना म्हणायचं काय, मूळ संख्या. बघा ठीक आहे, तर आपल्याला कधी कधी विचारते की 1 ते 100 पर्यंत नेमक्या मूळ संख्या किती आहेत. बघा तर 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. हा बघा काय, पहिली संख्या 2, पहिली मूळ संख्या 2 आहे. ठीक आहे, एक ही मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्याही नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची. एक नाही, पहिली मूळ संख्या आहे 2. त्याच्यानंतर बघा 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37. त्याच्यानंतर 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97. बघा बरं किती आहेत संख्या, या एकूण 25 संख्या आहेत 1 ते 100 पर्यंत. बघा दोन ग्रुप मध्ये लक्षात ठेवू शकता. काय, 1 ते 50 पर्यंत जर बघितलं किती, 1 ते 50 पर्यंत जर बघितलं तर एकूण किती, 15 संख्या आहेत. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर 50 ते 100 पर्यंत जर बघितलं तर इथं आहेत आपल्या 10 संख्या. टोटल आहेत 25 संख्या 1 ते 100 पर्यंत. कधी कधी डायरेक्ट यांची बेरीज विचारून देते. काय, बेरीज विचारून टाकते. काय, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज. तर बघा डायरेक्ट हा आकडा लक्षात ठेवायचा आहे आपल्याला, 1060. ठीक आहे ना, काय 1060. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज जर विचारली तर डायरेक्ट सांगायचं 1060. चला बघा, त्यानंतरचा टॉपिक आहे आपला जोडमूळ संख्या. तर बघा जोडमूळ संख्या नेमकं म्हणायचं कशाला. बघा यामध्ये काय असतंय की लगतच्या संख्या असं आपण म्हणू शकतो, आणि किंवा दोनचा फरक याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बघा पहिली काय, या जोड्या असतील, जोड्यामध्ये सिंगल येणार नाही. ठीक आहे, बघा पहिली आहे आपली 3 आणि 5, पहिली जोडी. तर बघा बरं याच्यामध्ये कितीचा फरक आहे, 5 मधून 3 गेले, किती उरले, 2. म्हणजे काय असणार आहे, जोडमूळ संख्या म्हणजे यामध्ये फरक या दोन संख्यांमध्ये कितीचा, 2चा फरक असणार आहे. तर बघा दुसरी जोडी सांगा बरं किती झाली, 5 आणि 3 आणि 5. त्याच्यानंतर दुसरी आहे 5 आणि 7. त्याच्यानंतर बघा 11 आणि 13. बघा लगतच्या कोणत्या कोणत्या आहेत, तर जवळच्याच 11 आणि 13. त्याच्यानंतर बघा 17 आणि 19, किती, 17 आणि 19. त्याच्यानंतर पुन्हा आहे 29 आणि 31, किती आहे, 29 आणि 31. त्यानंतर बघा किती, 41, 43, 41 आणि 43. त्याच्यानंतर समोर बघा 59, 61. काय आहे जोडी, 59 आणि 61. त्याच्यानंतर बघा आहे का अजून, हा आहे समोर. बघा किती आहे, 71, 73, किती आहे, 71 आणि 73. बघा तर जोड्या मोजून घ्या बरं, किती आहेत, तर 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांमध्ये जोडमूळ संख्या विचारल्या आपल्याला. बघा किती आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. तर बघा किती जोड्या आहेत, या 8 जोड्या आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, काय 8 जोड्या आहेत. ठीक आहे, चला बघा त्यानंतरचा टॉपिक काय आहे, त्याच्यामध्ये छोटासा आहे, सहमूळ संख्या कशाला म्हणायचं. बघा सहमूळ संख्या असं दिलंय आपल्याला पुस्तकामध्ये की ज्या दोन संख्यांचे सामायिक अवयव पडत नाहीत. सोडून द्या ना, कशाला लक्षात ठेवता. एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त, काय आहे की एका संख्येनं त्या दोन्ही संख्येला भाग नाही गेला पाहिजे. बघा जसं काय, आता मला सांगा 5 आणि 25 ही संख्या आहे. ठीक आहे, आता बघा भाग कसा द्यायचा. तर 5 आणि 25 मला सांगा, या संख्येला कोणत्या संख्येनं कॉमन भाग जाते, कोणत्या. बघा 5 ने भाग देऊ शकतो आपण. 5 1 5 आणि 5 5 25. म्हणजे काय होतं, या दोन्ही संख्येला, या 5 ने या एका संख्येनं दोन्ही संख्येला भाग जात आहे. तर ही आपली सहमूळ संख्या नाही आहे. तर एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की एका संख्येने या कॉमन दोनही संख्येला भाग नाही गेला पाहिजे. अशा त्या आहेत आपल्या सहमूळ संख्या. ठीक आहे,
चला बघा, तर मग अशा काय कुठल्याही संख्या आपण घेऊ शकतो. सपोज आता आपल्याला घ्यायचं झालं तर काय आहे, 9 आणि 10 या संख्या आहेत. मला सांगा आता या दोन्ही संख्येला एक अशी संख्या जिनं भाग जाईल, फक्त एक नाही, एक लक्षात ठेवायचं की फक्त एक व्यतिरिक्त कोणत्याच संख्येनं भाग जाणार नाही. आता एकनं तर सर्वच संख्यांना जाणार आहे ना. बघा एकनं कसा, 1 9 9, 1 10 10 तर जाऊ शकते, फक्त एकनंच भाग जाईल. ठीक आहे. आता मला सांगा काय 9 आणि 10 या दोन संख्या आहेत. या दोन संख्येला बघा बरं एक व्यतिरिक्त कोणत्या संख्येनं भाग जाते का? नाही. बघा सर, तुम्ही म्हणसाल सर 2 न जाते, 2 न 10 ला जाते, पण 9 ला कुठे जाते? नाही जात. मग दुसरी संख्या 3 आहे, 3 न 9 ला जाते, परंतु 10 ला जाते का? नाही जात. तर बघा म्हणजे काय आहे की एका संख्येने या दोन्ही संख्येला भाग गेला पाहिजे. जातो का इथं? नाही. तर ही काय झाली आपली सहमूळ संख्या. बघा त्याच्यानंतर दुसरं आपण घ्यायचं झालं तर काय आहे, बघा 11 आणि 10. ठीक आहे. सांगा या दोन संख्येला जाईल का? म्हणजे अशा कुठल्याही संख्या तुम्ही घेतल्या की याचा फक्त एक सोडून दुसऱ्या कोणत्याही संख्येनं भाग नाही जातील, तर यांना म्हणायचं आपल्याला सहमूळ संख्या. ठीक आहे. चला तर आता बघूया नेमके या टॉपिक वरती आपल्याला प्रश्न कशा पद्धतीने विचारले आहेत. बघा काय प्रश्न आपल्या समोर, 50 ते 60 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती. ठीक आहे. तर आता सुरुवातीला आपल्याला काय बघायचंय, नेमकं 50 ते 60 या दरम्यान किती मूळ संख्या आहेत. ठीक आहे. तर बघा इथं आपल्याला वर लिहिलेल्या आहेत संख्या. बघा बरं किती आहे, पहिली 50 म्हणजे 50च्या नंतरच्या पाहिजे आपल्याला. काय आहे, काय 53 आणि दुसरी आपली 59. ठीक आहे ना. म्हणजे आपण 61 नाही घेऊ शकणार ना, आपल्याला फक्त 60 पर्यंतच्या पाहिजे. किती संख्या भेटल्या आपल्याला? बघा दोन संख्या भेटल्या. कोणती आहे? 53 आणि दुसरी आहे आपली 59. ठीक आहे. डायरेक्ट या दोघांची बेरीज करून घ्यायची आपल्याला. सांगा बरं चला, 9 अधिक 3 काय होईल? 9 अधिक 3 किती? 12. त्याच्यानंतर बोला किती? 12चा 2 हातचा आला 1, त्याच्यानंतर 5 आणि 5 10 आणि हातचा एक आपला 11. किती आली? 112. बघा किती? 50 ते 60 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आली? 112. ठीक. चला तर बघा त्यानंतरचा आपल्याकडे प्रश्न काय आहे, एकक स्थानी 7 हा अंक असणाऱ्या सर्व मूळ संख्यांची बेरीज काढायची आपल्याला. बघा काय आता पहिले तर त्या संख्या बघायला लागतील आपल्याला की एकक स्थानी 7 नेमका कोणत्या कोणत्या आहे. सांगा बरं पहिली संख्या कोणती होईल? काय होईल? बघा 2 3 5 7 घेता येईल का आपल्याला? नाही, सिंगल डिजिट नंबर आहे. आपल्याला काय एकक स्थानी 7 असणाऱ्या संख्या पाहिजे. बघा पहिली काय आहे? 17. काय आहे? 17. काय बेरीज करायची आपल्याला? 17 अधिक त्याच्यानंतर बघा समोर काय आहे? 17 त्याच्यानंतर बघा 37. काय आहे? 37. त्याच्यानंतर बघा समोर काय? 47. काय आहे? 47. त्याच्यानंतर समोर बघा काय? 67. किती? 67. त्याच्यानंतर बघा बरं एकक स्थानी 7 67. त्याच्यानंतर आहे बघा डायरेक्ट किती? आपलं 97. किती? 97. बघा प्रश्न अशा पद्धतीने मी विचारू शकते की संख्या किती आहेत, तर ते सांगता आल्या पाहिजे आपल्याला. किती? 1 2 3 4 आणि 5 संख्या अशा. आता आपला प्रश्न आहे की यांची आपल्याला करायची आहे बेरीज. बघा बेरीज करून घ्या. काय करता? 7 किती वेळा आहे रे? 5 संख्या आहेत म्हणजे 5 वेळा 7 आहे. तर काय करता? 7 5 35. नाही जमलं तर मोजा. हे 7 7 1 7 7 2 14 7 3 21 7 4 28 7 5 35. ठीक आहे ना. आता 7चा पाढा तर यायलाच पाहिजे. बोला किती? 35. 35 चा आपला 5 आणि हातचे आले 3. त्याच्यानंतर बघा किती आहे? 9. 9 अधिक 6 9 6 15. 15 आणि 4 किती? 19. 19 आणि 3 20 21 22 आणि हा 23. त्याच्यानंतर आपले हातचे उरलेले 3 किती? 26. 26 लिहून टाका. किती आला आपलं? 265. काय होता प्रश्न? एकक स्थानी 7 अंक असणाऱ्या सर्व मूळ संख्यांची बेरीज विचारली आपल्याला. बेरीज किती आली आपली? 265. बघा त्यानंतरचा प्रश्न काय आहे आपल्या समोर? बघा काय म्हणते, कधी कधी असं विचारून टाकते डायरेक्ट आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत ते ओळखायचे असतात आपल्याला. तर काय प्रश्न आपला? पुढील पैकी कोणता मूळ संख्यांचा. बघा आता मोस्ट ऑफ द काय करतो आपण, अशा लहान लहान चुका करतो. काय बघतो? पुढील पैकी कोणता मूळ संख्या, एवढंच वाचतो आपण, प्रश्नच वाचत नाही पुढचा. काय सर? मूळ संख्या आणि ऑप्शनही बघत नाही. पहिलंच ऑप्शन दिसते आपल्याला सर 83 61 आणि 3. काय आहे का? ऑप्शन ए बरोबर. अरे पण विचारलं काय तुला? काय म्हणते? गट नाही पाहिजे आपल्याला, अशा संख्या विचारल्या आहे. तर बघा काय म्हणते, पहिले नीट प्रश्न संपूर्ण वाचून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग अप्रोच करायचा. बघा काय म्हणते, पुढील पैकी कोणता मूळ संख्यांचा गट नाही. ठीक आहे ना. म्हणजे कोणत्या गटामध्ये मूळ संख्या नाही हे आपल्याला शोधायचं आहे. तर सांगा बरं. बघा काय पहिल्या 3 संख्या आपल्याकडे 83 83 आहे का? इकडे बघा काय आहे? 83 आहे. त्याच्यानंतर बघा 61 61 आहे सर, 61 आहे आणि 3 तीनही आहे. म्हणजे या तीनही मूळ संख्या आहेत. ऑप्शन ए कटलं. त्याच्यानंतर बघा बी मध्ये आहे 17 आहे का? मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर 37 आहे का? 37 आहे. आणि 47 आहे का? 47 ही आहे. ऑप्शन बी कटलं आपलं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा ऑप्शन सी मध्ये 2 मूळ संख्या आहे का? आहे.
त्याच्यानंतर 23 आहे का, बघा 23 आहे, आणि 31 आहे, 31 37 आहे, म्हणजे ऑप्शन सी ही कटलं. बघा आता 3 ऑप्शन कटले आहेत, म्हणजे काय असणार आहे का आपलं चौथं ऑप्शन बरोबर असणार आहे. तरी चेक करा एकदा कुठली संख्या नाही आहे तर. बघा काय आहे, 61 आहे का, आहे. हे तर उलट व्हायला लागलं सर, पहिलीच भेटली. अरे बघा ना 3 संख्या आहे, कधी नसणार आहे. त्याच्यानंतर बघा 67 आहे का, 67 आहे. मग कुठली संख्या नाही आहे, बघा 69. बघा बरं दिसते का 69, 61 67 नंतर डायरेक्ट काय आहे 71 आहे, म्हणजे ही 69 ही आपली मूळ संख्या नाही. तर काय होईल बघा आपलं उत्तर ऑप्शन क्रमांक डी हे आपलं उत्तर असेल. ठीक आहे. तर बघा असं होतं आपलं मूळ संख्या. याच्यावरचे सर्व जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा. काही नाही समजले तर कमेंट करा. त्यानंतरचा टॉपिक आहे बघा आपला संयुक्त संख्या. तर बघू बघा, लक्ष द्या, मूळ संख्या आपण बघितल्या आणि त्यानंतरचा टॉपिक आहे आपला संयुक्त संख्या. बघा एकच गोष्ट लक्षात ठेवायची की मूळ संख्या सोडून इतर सगळ्या संख्या म्हणजे आपल्या संयुक्त संख्या. बघा काय दिलाय, एक ही संख्या सोडून आणि मूळ संख्या सोडून इतर सर्व संख्या म्हणजे आपल्या संयुक्त संख्या आहेत. एक तुम्हाला सांगितलं होतं की एक ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट होती बघा, 2 होता आपला. 2 ही अशी एकमेव मूळ संख्या होती की जी समसंख्या होती. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा सगळ्या मूळ संख्या या आपल्या विषम संख्या होत्या. ठीक आहे, ही गोष्ट एक लक्षात घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा काय संयुक्त संख्या आहे ना, काय होतं बघा, पहिली संयुक्त संख्या म्हणजे मूळ संख्या सोडून इतर सांगायचे आपल्याला. काय आहे पहिली संख्या 4, त्याच्यानंतर बघा 6, त्याच्यानंतर 8, त्याच्यानंतर 9. या बघा म्हणजे मूळ संख्या सोडून इतर सगळ्या संख्या आपल्या काय आहेत संयुक्त संख्या आहे. तर 1 ते 100 पर्यंत या कधी कधी डायरेक्ट विचारते आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या किती संयुक्त संख्या किती आहे. 1 ते 100 पर्यंत किती संयुक्त संख्या आहे बघा 74. 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या आहे. मूळ संख्या किती होत्या 25. मूळ संख्या किती होत्या 25. मग सर संयुक्त संख्या तर 75 असायला पाहिजे होत्या. परंतु आपण आताच काय बोललो की एक ही संख्या काय आहे संयुक्तही नाही आणि मूळही नाही, म्हणून किती आहेत आपल्या 74 या 1 ते 100 पर्यंतच्या संयुक्त संख्या. ती गोष्ट लक्षात ठेवायची. बघा आता एक याच्यावरती सहज एक प्रश्न विचारलाय, ते बघू आता कशा पद्धतीने विचारलाय. तर चला बघा काय प्रश्न आहे समोरचा, काय आहे याच्यावरती प्रश्न बघा. सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या व सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या यांचा गुणाकार किती. बघा एका वेळेस असा फिरवून प्रश्न विचारलेला असते, परंतु काय असते सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे, आपल्या डोळ्यासमोर आहेत, पण आपण बघत नाही. बघा काय काय म्हणते, तोडत वाचायचा प्रश्न बघा. सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या, एक अंकी मूळ संख्या सांगा. काय म्हणते, सर्वात मोठी एक अंकी आपल्याला मूळ संख्या पाहिजे. काय एक अंकी मूळ संख्या. बघा बरं एक अंकी मूळ संख्या सर्वात मोठी काय आहे बघा 2 3 5 7, त्याच्यानंतर 9 आहे का, नाही आहे आपल्याला. मग कोणती घ्यायला लागेल आपल्याला 7 ही संख्या घ्यायला लागेल, सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या. त्याच्यानंतर बघा काय म्हणते, त्याच्यानंतर सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या. बघा इथं कन्फ्युज नाही व्हायचं. 2 अंकी संयुक्त जर विचारली, 2 अंकी संयुक्त काय आपली 10 आहे सर्वात लहान, परंतु आपल्याला विचारली काय बघा संयुक्त विषम संख्या. तर विषम बघा आहे काय 10 समय, 12 समय, 14 बी काय समय. मग त्याच्यानंतर काय आहे 15 आपली सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या. ठीक आहे ना, पूर्ण वाचायचं संयुक्त विषम संख्या. बघा काय संयुक्त विषम संख्या आपली 15. काय आहे 15. आता काय करायचं आहे आपल्याला बघा 15 काय करायचं, या दोघांचा गुणाकार विचारलेला आहे. बघा घ्या 15 गुणिले 7. येत असेल पाडा तर बरंच बरं आहे, नाहीतर म्हणा 15चा म्हणा किंवा 7चा म्हणा. किती 15 7 105. बघा काय झाला गुणाकार 105. काय होता प्रश्न पूर्ण फिरवलेला होता. सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या व सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्यांचा गुणाकार. डायरेक्ट कन्फ्युज होऊन काय केलं असतं आपण 10 सोबत गुणून टाकला असतं 7ला, चुकलं असतं उत्तर. मग काय आलं असतं 70. म्हणून प्रश्न व्यवस्थित वाचायचा, प्रश्न समजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर अप्रोच करायचा. ठीक आहे. मग अशा प्रकारचे प्रश्न आहेत, सोडवण्याचा प्रयत्न करा. एखादा प्रश्न नाही समजला तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ आपले कंटिन्यू बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.